शाळेचा पहिला दिवस म्हणजे रडारडीचा दिवस. हा समज पुसून काढण्यात प्रवेशोत्सव ही संकल्पना यशस्वी ठरताना दिसतेय. घरच्यांच्या लाडाकोडात राहणं आवडणाऱ्या मुलांना शाळेची कडक शिस्त नको वाटते. त्यामुळं पहिल्यांदाच शाळेत येणाऱ्या आणि सुट्टी संपवून शाळेत येणाऱ्या मुलांना शाळा नकोशी वाटायला लागते. मुलांमधील शाळेबद्दलची भीती काढत त्यांच्यामध्ये शाळेबद्दल गोडी निर्माण करण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून शाळांमध्ये प्रवेशोत्सवाचं आयोजन करण्यात येत आहे. या प्रवेशोत्सवाचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. यंदा सुद्धा मोठ्या उत्साहात प्रवेशोत्सव आयोजित करत मुलांचं धूमधडाक्यात स्वागत करण्यात आलं. रांगोळी, रंगीबेरंगी फुगे आणि फुलांची सजावट, फुलांच्या पायघड्या, आकर्षक स्वागत कमानी, मुलांना आकर्षित करणाऱ्या कार्टून्सची सजावट अशा वैविध्यपूर्ण संकल्पनांनी आज शहरातील महानगरपालिकेच्या तसंच खाजगी शाळा सजून धजून मुलांच्या स्वागतासाठी सज्ज होत्या. बहुतांश ठिकाणी मुलांचं वाद्यांच्या गजरात स्वागत करण्यात आलं. काही शाळांमध्ये मुलं आणि पालकांसाठी सेल्फी पॉईंट उभारण्यात आले होते. शहरातील प्रायव्हेट हायस्कूलमध्ये मी होणार अधिकारी, मी होणार डॉक्टर, मी होणार खेळाडू असे निर्धार करत मुलांमध्ये त्यांच्या स्वप्नांचं बीजरोपण करणारी सेल्फी पॉईंटची संकल्पना लक्षवेधी ठरली. या सेल्फी पॉईंट बरोबरच शाळेनं मुलांचं गुलाब पुष्प, लाडू आणि शैक्षणिक साहित्य देऊन स्वागत केल्याचं प्रायव्हेट हायस्कूलचे सहाय्यक शिक्षक प्रशांत जाधव यांनी सांगितलं. आज शाळेचा पहिला दिवस आहे. आज पावसाची रिपरिपी चालू आहे. चिंब पावसातही प्रवेश उत्सव अतिशय उत्साहात साजरा होत आहे. प्रत्येक शाळेने आपापल्या परीने आपापल्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलेलं आहे. गोड मिठाई वाटलेली आहे. त्याचप्रमाणे वाद्याच्या गजरात विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत केलेलं आहे. सर्व शिक्षक, संस्थेचे पदाधिकारी, पालक अतिशय उत्साहानं या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करत आहेत. या शैक्षणिक वर्षामध्ये शासनाच्या योजनेअंतर्गत मोफत पाठ्यपुस्तकं जी मिळतात, ही पाठ्यपुस्तकंही महाराष्ट्रातील विविध शाळेने आपापल्या विद्यार्थ्यांना पाठवलेलं आहे. आजपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होतं आहे. या सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप. काही मुलांनी आज शाळेच्या पहिल्या दिवशी शिक्षणाचं महत्त्व सांगणारे विविध फलक तसंच कागदी मुकुट परिधान करून शिक्षणाचा संदेश देण्याचा प्रयत्न केल्याचं दी न्यू एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी प्रभाकर हेरवाडे यांनी सांगितलं. वेगवेगळ्या शाळांमध्ये आमच्याकडं अगदी बालवाडीपासून माध्यमिक शाळांमध्ये, प्राथमिक शाळांमध्ये गुलाब फुलं देऊन, पुस्तकं वाटप करून, जे शासकीय पुस्तकांचं वाटप या ठिकाणी आम्ही केलं. काही विशिष्ट प्रकारच्या पायघड्या घालून मुलांना स्वागत केलेलं आहे. फुग्यांची कमान करून मुलांचं स्वागत केलं, जेणेकरून नव्यागत मुलाला शाळेमध्ये येण्यासाठी आनंद वाटेल अशा प्रकारचं स्वागत आम्ही या ठिकाणी केलं. काही वर्गामध्ये, काही शाळांमध्ये मुलांना नवीन असल्यामुळं मुकुट घालून त्या मुलाचं सुद्धा आम्ही स्वागत केलेलं आहे. आज शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी शाळांनी केलेल्या जंगी स्वागतानं विद्यार्थी आणि त्यांचे पालक सुद्धा भारावून गेले. शाळेचा पहिला दिवस उत्सवासारखा साजरा झाला.